इयत्ता 3री आणि 6वी साठी आता नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे आणि शाळांनी आता पाठ्यपुस्तकांचा वापर करायला हवा अशा सूचना सीबीएसई बोर्डाच्या वतीने शाळांना देण्यात आल्या। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व संलग्न शाळांना एनसीईआरटीद्वारे प्रसिद्ध होत असलेल्या इयत्ता 3री आणि 6वी मधील नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांचं पालन करण्याचे निर्देश दिलेत। यानंतर आता बोर्डाने एका परिपत्रकात शाळांना एनसीईआरटीने प्रकाशित केलेल्या नवीन पाठ्यपुस्तकांचा वापर करण्यास सांगितलंय। नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगनं सीबीएसईला 18/3/2024च्या पत्राद्वारे कळवले की इयत्ता 3री आणि 6वी साठी नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकं सध्या विकासाधीन आहेत आणि लवकरच ती प्रकाशित केली जातील। परिणामी शाळांना एनसीईआरटीनं प्रकाशित केलेल्या पाठ्यपुस्तकांच्या जागी नवीन अभ्यासक्रम आणि इयत्ता 3री आणि 6वी साठी पाठ्यपुस्तकांचं पालन करण्याचा सल्ला देण्यात आलाय। सीबीएसईनं देखील पुनरुच्चार केला की एनसीएफएससी 2023ची संरेखित नवीन शैक्षणिक पद्धती आणि अभ्यासाच्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अखंड संक्रमण सुलभ करण्यासाठी एनसीईआरटीद्वारे वर्ग 6 साठी ब्रिज कोर्स आणि 3ऱ्या वर्गासाठी संक्षिप्त मार्गदर्शक तत्व विकसित केली आहेत। ही संसाधनं प्रदान केली जातील। एनसीईआरटीनं अंतिम मार्गदर्शक तत्व पाठवल्यानंतर सर्व संलग्न शाळांना इयत्ता 3री 6वी साठी नवीन अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकांचा वापर करा अशा सूचना सीबीएसई शाळांना देण्यात आल्या आहेत। सीबीएसईनं स्पष्ट केले की येत्या 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्ष 2024 आणि 25 साठी इतर वर्गांसाठी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांमध्ये कोणताही बदल होणार नाही। अभ्यासक्रम दस्तऐवजाच्या सुरुवातीच्या पानामध्ये नमूद केलेल्या अभ्यासक्रमाच्या निर्देशांचं पालन करणं शाळांना अत्यावश्यक आहे। जिथे शक्य असेल तिथे बहुभाषिकता, कला एकात्मिक शिक्षण, अनुभवात्मक शिक्षण आणि अध्यापन शास्त्रीय योजना यासारख्या पद्धतीचा समावेश करून शिकवलं जावं असं अधिकृत नोटिशीत म्हटलं आहे।